गुड मॉर्निंग ट्रेडर्स. डेट आहे आजची 26 जून 2024. आजच्या या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. करंटली टाइम जर बघितलं तर 8:49 झालेले आहेत. मार्केटला ओपन होण्यासाठी अजून थोडासा वेळ बाकी आहे. त्याच्या अगोदर आपण बँक निफ्टीचे चार्ट होते आपल्या सर्व लेवल्स वगैरे करून रेडी ठेवलेले आहे. ठीक आहे. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या लाईकनं हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत बऱ्यापैकी लोकांपर्यंत स्प्रेड करण्यासाठी हेल्प होते. बाकी लाईकनं वगैरे पैसे वगैरे कोणत्याही प्रकारचे मला भेटत नाही. ठीक आहे. करंटली टाइम जर पाहिलं तर 8:49 झालेले आहेत. मार्केट ओपन होण्याचा वेट करूया. मार्केट ओपन झाल्यानंतर एक चांगला सेटअप भेटल्यानंतर त्याच्यावरती आपण एंट्री घेऊया. एंट्री घेतल्याबरोबर मी काय करेन तुमच्यासोबत अपडेट करेन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 9:20 झालेले आहेत. मार्केट ओपन झालेलं आहे. मार्केटमध्ये आपल्याला एक फ्लॅट ओपनिंग पाहायला भेटलेलं आहे. ठीक आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपला पुट शॉर्ट करण्याचाच प्लॅन असणार आहे. ठीक आहे. आपला व्ह्यू जो असणार तो व्ह्यू आपल्याला बुलिश साईडचा असणार आहे. आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी असणार, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जरा जास्त राहू शकते. त्यासाठी सिंपल आपण वेट करून एक चांगली एंट्री फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. वेट करूया. एक चांगली एंट्री भेटल्यानंतर मी तुमच्यासोबत अपडेट करेन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 9:54 झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन बिल्ड केलेली आहे. या लेवलला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. या लेवलला आपण 52,000 रुपयाचा पुट ऑप्शन काय केलेला आहे, राईट केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता 52 रुपयाच्या आसपास आपण याला काय केलेलं आहे, शॉर्ट केलेला आहे. ठीक आहे. करंटली जर बघितलं तर शॉर्ट करण्यामागचं रिझन पण मी तुमच्यासोबत शेअर करतो. ओव्हरऑल जर मार्केट जर बघितलं तर ओव्हरऑल मार्केट आपल्याला बुलिश पाहायला भेटते. बिगर टाइम फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये काल सुद्धा आपल्याला एक चांगली मुवमेंट 15 मिनिटचा टाइम फ्रेम मी ओपन करतो. ठीक आहे. एक सेकंड. या लेवलला तुम्ही ऑब्झर्व केलं तर या लेवलला तुम्ही क्लिअरली बघू शकता की काल बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली होती. मग मी एक्सपेक्ट नाही करत आहे की एवढ्या बुलिश मुवमेंट नंतर मार्केट काय केलं पूर्णपणे अशा पद्धतीचं रिव्हर्स होईल अशी एक्सपेक्टेशन माझी नाही. एक ही जी आपल्याला हा जो डाऊनफॉल पाहायला भेटला याला एक ॲज अ रिट्रेसमेंट आपण कन्सिडर करू शकतो. आणि या रिट्रेसमेंट नंतर मार्केट आपल्याला एक साइडवेज टू बुलिश टेरिटरीमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटू शकतं. लेट्स सी आज बँक निफ्टीची एक्सपायरी जास्त मोठं टार्गेट पण याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करणार नाही. मार्केटमध्ये छोट्या टाइम फ्रेम होती. तुम्हाला कॅन्डल पण दाखवतो कशा प्रकारची व्हॉलॅटिलिटी आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते. ठीक आहे. आता या लेवलला सिंपल तुम्ही बघू शकता. या लेवलला पण कॅन्डलची स्पाइक बघा, या कॅन्डलची स्पाइक बघा, इथं स्पाइक बघा. म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणात मार्केटमध्ये आज व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला भेटते. त्यासाठी सिंपलचं केअरफुली काम करणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये सिस्टममध्ये मी स्टॉप लॉस वगैरे प्लेस करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. लेट्स से आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. वेट करूया, मी तुम्हाला अपडेट करतो. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं 10:21 झालेले आहेत. ॲज एक्सपेक्टेड सपोर्ट झोन पासून मार्केटनं आपल्याला एक चांगला बाउन्स बॅक आपल्याला पाहायला भेटतोय. करंटली प्रॉफिट जर बघितलं 2,500 रुपयाच्या आसपासचं प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये शो होत आहे. पण ठीक आहे, आपल्याला प्रॉफिट सोबत अटॅच नाही व्हायचं. आपल्याला आपली सिस्टम फॉलो करायची आहे. जेवढी रिस्क आपण घेतलेली आहे त्या हिशोबानंच आपण टार्गेट हिट करायचं आहे. अदरवाईज इथून जरी आपला स्टॉप लॉस हिट झाला तरी सुद्धा आपल्याला स्टॉप लॉसला एक्झिट करायचं आहे, ना की आपल्या छोटं मोठं प्रॉफिट घेऊन एक्झिट करायचं नाही. का तर आपण ऑप्शन सेलिंग करतोय. ठीक आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये ऑलरेडीच रिस्क रिवॉर्ड जो असतो तो आपला कमी असतो. त्यात जर आपण छोटे मोठे प्रॉफिट बुक करत राहिलो तर आपले ओव्हरऑल जो आपली प्रॉफिबिलिटी जी आहे ना ती ओव्हरऑल काय त्याचा पर्सेंटेज काय होईल, रिड्यूस होईल. त्यासाठी सिंपल काय करणार आहे, आपण वेट करणार आहे. मार्केट या झोनमध्ये जर ट्रॅव्हल करत राहिलं तरी सुद्धा जोपर्यंत मार्केट आज जर बघितलं आज एक्सपायरी आहे. ठीक आहे. जर मार्केट 52,000 रुपयाच्या वरती जर एक्सपायर जर झालं तर ओव्हरऑल आपला जो हा 52 रुपये जो प्रीमियम हा पूर्णपणे झिरो होणार आहे. पण आपण पूर्णपणे झिरो होण्याचा वेट नाही करणार आहे. वेट करूया किती मुवमेंट आपण कॅप्चर करू शकतो. तेवढी मुवमेंट आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम पॉईंट आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न याच्यातून करणार आहे. ठीक आहे. मी अपडेट करतो तुम्हाला.
ओके डेडस, करंटली टाइम जर बघितलं तर 10:47 झालेले आहेत. एक चांगली मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते. चांगली म्हणण्यापेक्षा एक साइडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते आणि आज एक्सपायरी असल्यामुळे डीके चांगल्या पद्धतीचा आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते. आता करंटली जो आपण 52 रुपयाच्या आसपास जो प्रीमियम जो सेल केलेला होता तो करंटली जर बघितलं 25 रुपयाच्या आसपास ट्रेड करा. ठीक आहे, याला आपण साधारणपणे 15 रुपयाच्या आसपास कव्हर करूया, म्हणजे जेणेकरून आपण जेवढी रिस्क घेतली होती त्या रिस्कपेक्षा जास्त थोडंफार जास्त आपण काय करू शकतो, प्रॉफिट त्याच्यातून बुक करू शकतो. सिंपल हा जो प्रीमियम 26 रुपयाच्या आसपास ट्रेड करताय हा मेल्ट होऊन 15 रुपयाच्या आसपास जर आला ना तर त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करायचा प्लॅन करूया. ठीक आहे, अजून मार्केटच्या कंडिशनवरती पण डिपेंड राहू शकतं, पण ॲज पर आपलं रिस्क मॅनेजमेंट जर बघितली तर आपल्याला साधारणपणे 15 रुपयाच्या आसपास एक प्रीमियम जो आहे तो मेल्ट झाल्यानंतर आपण काय करू शकतो, त्याच्यातून प्रॉफिट बुक करू शकतो. लेट्स से वेट करूया मार्केट कशी मुवमेंट देते, त्या पद्धतीने मी तुम्हाला अपडेट करेन. ओके डेटस, करंटली टाइम जर बघितलं तर 10:58 झालेले आहेत. या लेवलला मी माझी पोझिशन जवळपास 17 रुपयाच्या आसपास कव्हर अप केलेले आहे. आज जर बघितलं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण 5265 रुपये काय केलेलं आहे, प्रॉफिट बुक केलेलं आहे. ऍक्च्युली जर बघितलं माझी पर्सनली इच्छा तर नव्हती की पोझिशन मधून स्क्वेअर ऑफ करण्याची, का तर अजून डीके याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटला असता साधारणपणे 8-9 रुपयाच्या आसपासपर्यंत आपण त्याला कव्हर करू शकलो असतो. बट आज आहे मंथली एक्सपायरी. ठीक आहे, आणि मंथली एक्सपायरी मध्ये एक जर सिंगल स्पाइक जर डाऊन साईडला जर आली तर एकदम आपलं जे 5000 रुपयाचं प्रॉफिट आहे ना एकदम डायरेक्ट ब्रेक इव्हन वरती येऊन जाईल. ठीक आहे, जर आपण ब्रेक इव्हन वरती जर एसएल ट्रेल जरी केला ना तर एक छोटा स्पाइक आपला ट्रेलिंग एसएल हिट करून जाऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी सिंपल मी या लेवलला काय केलेलं आहे, एक पोझिशन सेफली पोझिशन बुक करण्याचा प्लॅन केलेला होता. जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं 15-16 रुपयाच्या आसपास मी काय केलेलं आहे, ही पोझिशन आपली कव्हर अप केलेली आहे. ठीक आहे, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या ट्रेडिंगच्या रिलेटेड जर काही डाऊट असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. त्याच्यावरती मी पर्सनली रिप्लाय देण्याचं तुम्हाला डेफिनेटली प्रयत्न करेन. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.